नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण जी क्वेश्चन अनालिसिस सिरीज चालू केलेली आहे त्यामधला आजचा आपला हा 61वा पार्ट आहे। यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मगाव कोणते? तर बघा, गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक देखील होते आणि यांचं जन्मगाव आहे कोतलूक, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तसंच यांचा जन्म कधी झाला होता तर 1 मे 1866 साली यांचा जन्म झाला होता। तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कायदे मंडळात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने सुरू झाला? तर सुरू केला तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन 1909चा जो कायदा होता तर 1909चा कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ चालू केलेला आहे। तसंच 1919चा कायदा जो आहे तर या कायद्याने 1919 हा जो कायदा आहे या कायद्याने काय केले, शीख ख्रिश्चन तसंच ॲग्लो इंडियन पारशी यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे। 1919चा कायदा त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा देखील म्हटलं जातं आणि 1909च्या कायद्याला काय म्हणतात, मोर्ले मिंटो कायदा आणि ह्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड। तर बघा, आता पुढचा आहे 1935चा कायदा। तर 1935चा कायदा हा या कायद्याने काय केलं होतं तर भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला। तसंच या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन पद्धती किंवा दुहेरी शासन व्यवस्था देखील सुरू केली होती 1935च्या कायद्याने। तसंच 1947चा जो कायदा आहे तर या कायद्याने भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत आणि पाकिस्तान या 2 देशांना स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात आला होता 1947च्या कायद्याने। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नारायणराव कामटे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख आहेत। तसंच हे सध्या कोणते आहेत तर सध्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला हे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत। तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होण्याचा मान देखील त्यांनाच मिळालेला आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया आता, सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक कोणी लिहिले? तर बघा, अशा प्रकारे जे नाटक आहे सीता स्वयंवर हे तर कोणी लिहिलेलं आहे, विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर सीता स्वयंवर हे 1843 साली रंगमंचावर आलेले नाटक आहे आणि मराठी आधुनिक नाट्य परंपरेतील हे पहिलं नाटक मानलं जातं। तसंच हे नाटक आधुनिक मराठी नाटकांचे जे जनक मानले जातात विष्णुदास भावे यांनी लिहिलेलं हे नाटक आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, सरन्यायाधीश अशा प्रकारचा कार्यभार पाहत असतात। पुढचा क्वेश्चन पाहूया आता आपण, सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर बघा, सोने हे जे मूलद्रव्य आहे याची संज्ञा आहे AU, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तसंच AG ही कशाची संज्ञा आहे तर ही आहे चांदी याची संज्ञा आहे। तसंच K जे आहे K ही संज्ञा आहे पोटॅशियम आणि PB ही संज्ञा कशाची तर ही आहे शिसे यांची संज्ञा। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मलेरिया या रोगावर कोणते औषध वापरले जाते? तर मलेरिया या रोगावर क्लोरोक्विन हे औषध वापरले जाते, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया आता, वर्धा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो? तर वर्धा नदी जी आहे हिचा उगम सातपुडा पर्वतरांगेत होत असतो, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, वर्धा नदी ही मध्य भारतातील एक नदी आहे आणि ही मध्य प्रदेश म्हणजेच मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतरांगेतून बैतूल जवळ मुलताई टेकड्या ज्या आहेत इथून ती उगम पावते। बैतूल हे लक्षात असू द्या, बैतूल जवळ मुलताई या टेकड्यामधून ही उगम पावते। पुढचा क्वेश्चन पाहता, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। तर ते 6 व्याघ्र प्रकल्पाचे नाव पण लक्षात असू द्या। बघा, एक आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प, तसंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं देखील म्हणतात त्याला। दुसरा आहे मेळघाट जो की अमरावतीमध्ये आहे। तिसरा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो की कोल्हापूरमध्ये आहे। चौथा आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि 5वा आहे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरला आणि
6वा आहे बोर व्याघ्र प्रकल्प. अशा प्रकारे 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुणे नाशिक या 2 महामार्गांना जोडणारा महामार्ग कोणता? तर बघा पुणे आणि नाशिक या 2 महामार्गांना जोडणारा महामार्ग आहे MH50 म्हणजेच नॅशनल हायवे जो आहे 50 नंबरचा जो नॅशनल हायवे आहे तो नाशिक आणि पुणे या 2 महामार्गांना जोडतो. तसंच नॅशनल हायवे इथे MH केलं बघा, परंतु हे नॅशनल हायवे आहेत सगळे. तर नॅशनल हायवे 13 जो आहे तर हा 13 तवांग आणि वाक्रो अरुणाचल प्रदेशमध्ये जे आहेत या दोघांना जोडतो. तसंच नॅशनल हायवे 7 आहे तर हा फजिल्का पंजाबमध्ये आणि माना उत्तराखंड या 2 स्टेटमध्ये हा म्हणजे या 2 स्टेटला जोडतो हा नॅशनल हायवे. तसंच नॅशनल हायवे 17 जो आहे तर हा 17 आहे तो सेवेको पश्चिम बंगालमध्ये म्हणजेच वेस्ट बेंगॉलमध्ये आणि गुवाहाटी आसाममध्ये या 2 शहरांना जोडतो किंवा या 2 राज्यातून तो जातो. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण काम करते? तर शरीराचे ऊर्जागृह म्हणून कर्बोदके कार्य करत असतात म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हेग या ठिकाणी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय आहे? तर हेग येथे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय आहे? तर ते आहे IC म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. IC म्हणजे काय? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे त्याचं मुख्यालय हेग येथे आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना कधी झाली? 16 जून 1945 मध्ये ICची स्थापना झालेली आहे. मुख्यालय हेग जे की नेदरलँड येथे आहे, नेदरलँड. तसंच युनो म्हणजे UNO आता याला डायरेक्ट UN असंच म्हणतो आपण. तर युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झालेली आहे? तर ही झालेली 24 ऑक्टोबर 1945 ला ह्याची स्थापना झालेली आहे युनोची. तसंच युनोचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क येथे आहे. न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्र येथे युनोचं मुख्यालय आहे. बघा याचं डेट आणि मुख्यालय हे लक्षात असू द्या कारण ह्याच्यावरच आपल्याला प्रश्न आला तर येतो. आणि त्याचं वैशिष्ट्य किंवा UN कशासाठी आहे किंवा IC कशासाठी आहे, WTO कशासाठी आहे हे थोडंसं वैशिष्ट्य पण तुम्ही त्याचं वाचून घेऊ शकता. तसंच युनेस्को जे आहे युनेस्को द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन हे त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म आहे. तसंच याची स्थापना झालेली 16 नोव्हेंबर 1945. 16 नोव्हेंबर 1945 ला युनेस्कोची स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे पॅरिस फ्रान्स येथे. तसंच WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना केव्हा झालेली? 1 जानेवारी 1995 ला याची स्थापना झालेली आहे. आणि मुख्यालय कुठे आहे? जिनिवा जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे. अशा प्रकारे या 4ही संस्था ज्या आहेत त्यांचे डेट आणि त्यांचं मुख्यालय तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिहून घेत चला आणि पाठ करून ठेवा. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे जर पाठ नाही झालं तुमचं तर जेव्हा एक्झाम असेल तेव्हा वारंवार व्हिडिओ पाहत चला. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं जवळपास 80% ते 85% GS इथे कव्हर झालेलं असणार आहे तोपर्यंत. आणि तसंच आपण मराठीचे पण व्हिडिओ चालू केलेले आहेत जे की तुम्हाला रोज सायंकाळी 5 वाजता त्याचा व्हिडिओ भेटणार आहे. तुमचा भरभरून प्रतिसाद पण भेटत आहे त्यामुळे मी 2 प्रकारचे व्हिडिओ इथे तुम्हाला देत आहे अनालिसिसचे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे बँक स्ट्रोक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बँक स्ट्रोक ही संज्ञा जी आहे ती जलतरण या खेळाशी संबंधित आहे म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा सर्वत्र चर्चिले जाणारे KYC म्हणजे काय? तर KYC म्हणजे काय? तर नो युअर कस्टमर म्हणजेच D ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर नो युअर कस्टमर म्हणजे काय? तर तुमच्या ग्राहकाला जाणून घेणे म्हणजे समजा बँक असतात किंवा वेगवेगळ्या ज्या अशा संस्था असतात तर ते आपल्याला KYC करायला सांगतात म्हणजे आपण त्यांचे ग्राहक आहोत की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं असतं म्हणून ही KYCची प्रक्रिया केलेली असते. तर बघा सर्व वित्तीय संस्थांना RBIने सर्व ग्राहकांना कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार देण्यापूर्वी अशा प्रकारे KYCची प्रक्रिया करणं हे त्यांच्यावर बंधनकारक असतं. तर बघा ही KYC आतापर्यंत सर्वांनाच माहिती असेल. तर काय करायचे आपण कोणाचे कस्टमर आहेत हे आपल्याला पण माहिती असलं पाहिजे आणि त्यांना पण जाणून घ्यायचं असतं. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आता आपला कोणता दिवस आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर बघा अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे 21 मे म्हणजेच B ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द क्रोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रणव मुखर्जी म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा बघा आता क्वेश्चन आहे अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे? तर बघा अशा प्रकारे अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन सिस्टीम ही गुगल जी आहे सर्वांच्या परिचयाचं गुगल कंपनीची ही अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन सिस्टीम आहे. तसंच मायक्रोसॉफ्ट या कंपनीची कोणती आहे मग? तर तिची आहे विंडोज.
आणि गुगलची आहे अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टीम. तसंच ॲपलची आहे iOS. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरनेट कोणत्या प्रकारचे नेटवर्क आहे? तर इंटरनेट हे पॅकेट स्विच नेटवर्क असते, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पॅकेट स्विच नेटवर्क हे इंटरनेटचा प्रकार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? तर डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? तर हा डी ऑप्शन करेक्ट आहे. बिट्स पर सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला किती बिट्स डेटा हे झालेलं आहे ते त्याच्यामध्ये काउंट केलं जातं, त्यालाच डाटा कम्युनिकेशन रेट असं म्हणतो आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांढरे सोने कशास म्हणतात? तर पांढरे सोने हे प्लॅटिनियमला म्हणतात, प्लॅटिनियम. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता आपला, पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर अशा प्रकारे माघार घेण्याचा निर्णय घेतला मेरी कोम यांनी. बघा बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मेरी कोम यांनी अशा प्रकारे माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर बघा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप जी 2024ला होणार होती तिचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर तिचं आयोजन किर्गिस्तान, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा, अंगारा A5 रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे? तर हे रॉकेट रशियाने लॉन्च केलेलं आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, सायबर क्राईम इंडेक्स जो आहे 2024चा, यामध्ये आपला भारत देश आहे तो 10व्या नंबरवर आहे. तसंच पहिल्या क्रमांकावर आहे रशिया हा सायबर क्राईम इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, वर्ल्ड रायटर ऑर्गनायझेशनद्वारे देण्यात येणाऱ्या विश्व साहित्यिक पुरस्काराने कोणत्या भारतीय साहित्यिकाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अशा प्रकारे सन्मानित ममताजी सागर यांना करण्यात आलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहता, उत्तर प्रदेश राज्यात कोठे राज्यातील पहिला ग्लास स्कायवॉक पूल बनवण्यात आला आहे? तर बघा ग्लास म्हणजे काचेपासून स्कायवॉक करण्यासाठी हा पूल बनवलेला आहे आणि हा चित्रकूट येथे बनवलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, जे की UP-मध्ये आहे. नेक्स्ट बघा आता, खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहेत? तर अशा प्रकारे अंतराळ यात्री बनणार आहेत गोपी थोटाकुरा. बघा हे काल परवाच न्यूजमध्ये होतं, गोपी थोटाकुरा हे भारताचे पहिले अंतराळ यात्री बनणार आहेत. अगदी रिसेंट ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा ज्या घडत आहेत त्याच संदर्भात आपण इथे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत, म्हणून हे असं विचार करू नका की जुने माहिती आहे किंवा ओल्ड आहे, तर नाही, अगदी अपडेट माहिती ते आपण घेतलेली आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे, स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची कोणी यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर अशा प्रकारे जी चाचणी घेतलेली आहे ती DRDOने घेतलेली आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? तर अशा प्रकारे 500 षटकार ठोकणारा रोहित शर्मा जो आहे तर हा पहिला भारतीय ठरलेला आहे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शनच आपलं करेक्ट आहे. आता लास्ट क्वेश्चन बघा, HDFC बँक ही देशात कोठे शाखा उघडणारी भारताची पहिली खाजगी बँक ठरलेली आहे? तर HDFC बँक ही लक्षद्वीप येथे शाखा खोलणारी अशा प्रकारे खाजगी बँक ठरलेली आहे, जिने लक्षद्वीपमध्ये आपल्या शाखा खोललेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, आत्ताचे लास्टचे क्वेश्चन 10 क्वेश्चन जे होते ते आपण करंटचे घेतलेले आहेत. त्या अगोदरचे सर्व GSचे क्वेश्चन आपण इथे पाहिलेले आहेत आणि त्याचं इन डिटेलमध्ये अनालिसिस देखील आपण इथे पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल आणि वेगवेगळ्या माहितीपासून तुम्ही मुकणार नाही. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. यावर्षी वर्दी मिळवल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही आहे. तर ही गोष्ट चांगली लक्षात असू द्या. डेलीचं डेली वर्कआउट करा आणि डेलीचं डेली स्टडी करा, स्टडी प्लॅन करा, त्या पद्धतीनं अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.